नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बिग बॉसच्या घरातून काल वैभव चव्हाणची एक्झिट झाली आहे आणि आता वैभव आपल्यासोबत आहे. वैभव, दीड महिना बिग बॉसच्या घरात होतास. कसा होता अनुभव आणि कसा आहेस? थँक्यू सो मच. मी छान आहे आणि अनुभव म्हणजे खतरनाक होता एकदम. अरबाजऐवजी जर सूरजची मैत्री केली असती तर चांगलं झालं असतं असं वाटतं का? हां, सूरजसोबत मैत्री करावी असं नव्हतं. माझी मैत्री ऑलरेडी होती त्यासोबत. म्हणजे जिथं काही गोष्टी इमोशनली घडत होत्या किंवा जिथे असं वाटत होतं, की यार ह्याला काही गोष्टी कळत नाही आहेत. तर मी त्यासोबत असायचो. ते दिसतंय नाही दिसतंय मला माहीत नाही, की बाहेर दिसतंय नाही दिसतंय. आम्ही टी-शर्ट्स एक्सचेंज करायचो एकमेकांचे. मी त्याला म्हणजे नाही का लहान भावासारखंच ट्रीट केलं मी त्याला. हां, आमचे भांडणं झाले. पण ते भांडणं असे पर्सनल नव्हते कुठल्याही गोष्टीच्या. आता ते दुसऱ्या का काहीतरी टास्कमध्ये ते पाय ओढाओढी झाली. आता माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे मला माहिती आहे की माझा पाय किती इम्पॉर्टंट आहे. तर त्याला मी म्हटलं होतं की पाय ओढू नको किंवा आता तिथे सूरज नसतं, दुसरं कोणी जरी असतं ना, तरी माझी रिएक्शन ही आली असती. कारण की मला पायाचं काळजी घ्यायची आहे. दुसरं कोणी येणार नाही माझ्या पायाची काळजी घ्यायला. सो माझ्या पायाचे एकतर 5 ऑपरेशन झालेत. मला माहिती आहे मी कसे टास्क करत होतो किंवा काय करत होतो, किती ताकद लावायची. मला माहिती आहे की बाबा कुठं थांबायचं आहे आपल्याला किंवा कारण की अभिजितचं बघतोय आपण. त्याचा पाय ट्विस्ट झाला आणि तो टास्कमध्ये जास्त करून संचालन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तर तो एक प्रॉब्लेमॅटिक होतं कारण त्यामुळं मला सूरजवरती जरा थोडंसं वादावाद झाली. पण मी लगेच क्लिअर केलं कारण आणि येताना पण आत्ता मी त्याला लास्टला ज्यावेळेस मिठी मारली त्याला हेच म्हटलं मी, की ट्रॉफी बारामतीत आली पाहिजे. कारण माझा सपोर्ट त्याला पहिल्यापासून आहे. बाहेर आल्यावरती पण राहणार आणि नक्कीच फुल ऑन सपोर्ट असणार त्याला. कारण की तो आहे यार घरातला माणूस असल्यासारखं आहे. गावाचे असेच असतात ना, एका गावात जरी असले, भांडणं जरी असले, पण तो गावाचा आहे माझ्या. आणि तो आपला एक फॅमिली टाईप रिलेशन असतं ना, तसंच आहे त्याच्यासोबत. असं काय त्याच्या मनात पण बाहेर आल्यावरती तुम्ही विचारू शकता. तो कधीच असं म्हणणार नाही, की हे त्याचं आणि माझी वादावाद होती. मी घरात जवळपास सगळ्यांबरोबर चांगलं राहायचा प्रयत्न केला. मला माहीत नाही आता सगळ्यांचं कसा गेम आहे किंवा काय आहे. पण मी प्युअर राहायचा प्रयत्न करत होतो आणि ते मलाच कुठेतरी भारी पडलं असं मला वाटतंय. पण सूरजला नक्कीच फुल ऑन सपोर्ट आहे माझ्याकडून आणि मला असं वाटतं, की जर तो ट्रॉफी जिंकत असेल ना, तर मी त्याला घ्यायला जाईन. वाईल्ड कार्ड म्हणून तुझे जे कोणी आता बाहेर कलाकार मित्र आहेत त्यापैकी कोणत्या कलाकाराने जावं असं तुला वाटतं? वाईल्ड कार्डमधून मला वाटते नाही मलाच पाठवा जरा मी गेम चेंज करू शकतो. काही गोष्टी बाहेर आल्यावरती कळाल्या की बाबा कसं असतं काय असतं. ऑब्व्हियसली फर्स्ट टाईम होतं माझं. काही लोक ऑलरेडी खेळून आलेले आहेत किंवा त्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं की जर आता मी तसं म्हणू शकत नाही की मलाच पाठव म्हणून. पण ठीक आहे. जे काही चाललंय ते योग्यच चाललंय. बिग बॉस पण काही R&D रिसर्च करूनच सगळ्या गोष्टी करत असतात. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.